श्याम अब लेने आजा हौसला हार न जाऊं ओ श्याम आजा। तीन बाण केदारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। तीन बाण केदारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। हारे के सहारे बाबा हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना। तीन बाण केदारी तीनों बाण चलाओ ना। ताबाई नमो त्रिभुवन पावनी, ताबाई नमो त्रिभुवन पावनी, ताबाई नमो त्रिभुवन पावनी, ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी सुधीर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः। अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः। मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी विठ्ठल विठ्ठल हरी ऐसे दावा दावी चित्त लावी चरणापे। मग तो माझा मायबाप गेल ताप हिरोणी। संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबार आहे। ज्या श्री तुकोबारांच्या अभंग वाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे। असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला जीवनातली धावाधावी संपवण्याच्या ठिकाणाचा किंवा जीवनातली
धावाच्या समारोपाच्या स्थळाचं दिग्दर्शन करणारा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठला विठ्ठला. एका नैमित्तिक कारणाच्या निमित्ताने होऊ घातलेली एक दिवसीय कीर्तन सेवा माझ्याकडे आपण सुपूर्द केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, श्रुत आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय पैलवान महादू कृष्णाजी गुले. पैलवान, पैलवान या शब्दाचा अर्थ आहे आईनं दिलेलं पैलवान, ज्याला आयुष्यभर जोपासता आलं त्याला पैलवान म्हणतात. पैलवान, आईनं दिलेलं पैलवान, पैलवान बनून ज्यांनी आयुष्यभर जोपासलं. वयाच्या 76व्या वर्षी ज्यांना इहलोकाची यात्रा संपवावी लागली, गेल्या वर्षभरापासून ज्यांना आपल्याला वैकुंठवासी म्हणावं लागतंय, असे या गोले परिवाराला आचाराची, विचाराची, संस्काराची आचारसंहिता देणारं एक गोड व्यक्तिमत्व. आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा वर्ष श्राद्धाचा दिवस आहे. का सोमसूर्यादी ग्रहणी येवोनी करती पारवणी, की माता पितर मरणे अंकित जे दिवस. आई वडिलांच्या मृत्यूचा काळ, मृत्यूची तिथी मुलाला साजरं करायला मिळत असेल तर लेकराच्या, बाळाच्या, मुलाच्या आयुष्यातला तो पर्वकाळ आहे. त्या पर्वकाळाचा खूप मोठा उद्घोष, खूप मोठं एक औचित्य साधून एक आगळा वेगळा वारकरी संप्रदायाच्या पारनेर तालुक्याच्या विश्वात भर घालणारा वर्ष श्राद्धाचा सोहळा, पुण्यस्मरणाचा सोहळा गोले परिवाराने आयोजित केला. त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सुपरिचित असलेले या गावचे माजी सरपंच, विद्यमान खंडोबा देवस्थानच्या त्यांच्या सुविद्य पत्नी आता अध्यक्ष आहेत, असं आपल्याला आवडीचं असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय श्री अशोकरावजी महादू गुले. मी अशोकरावांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या सौभाग्यवती सौ शालिनी अशोक गुले, उपस्थित संपूर्ण गुले परिवार, त्यामध्ये सहोदर सुभाषजी गुले, प्रतिभाताई गुले, अलका ठुबे त्यांची भगिनी आहेत, आणि मातोश्री गंगा भागीरथी शांताबाई महादू गुले, या सगळ्यांच्याच संयुक्त विद्यमान आज माझ्याकडे सेवा अशोकरावांनी सुपूर्द केलेली आहे. मी उपस्थितांना सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो, प्रणाम करतो. शांताबाईची कूस खऱ्या अर्थाने पवित्र झाली. कासा मुलगा जन्माला आला पोटी की जो बापाचा इतका मोठा सोहळा करतो. प्रॉपर्टी अनेक लेकरांकडे, पण पित्याकरता एवढं सगळं कोणाला करावं वाटत नाही. आणि अशोकरावांचं भाग्य आहे का त्यांनी केलेल्या अट्टहासाला एवढ्या जणांनी होकार दिला. वारकरी परंपरेतून इतका होकार, इतका धावपळीच्या कालावधीत मिळणं आज पाहिजे तेवढं शक्य नाही. यातला एक मिळत नाही हो. ही सगळी एका हाकेला ओ देऊन येत असतील तर मी आपल्याला विश्वासानं सांगतो, प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. प्रेमानं देवाला जाऊ लागतं. आपण तर माणसं आहे. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि अनन्य साधारण अंतःकरणात असलेली आत्मीयता माणसाला ओढवून आणत असते. अशी ओढवून आणलेली, प्रेमानं खेचून आणलेले अनेक महात्मे इथे कीर्तनाला उपस्थित आहे. आज कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्त परायण, महाराष्ट्रातलं कीर्तन केशरी म्हणून ज्यांना परिचय आहे असे आदरणीय श्रद्धेय अक्रोजी महाराज साखरे कीर्तनाला उपस्थित आहे. महाराजांना धन्यवाद देतो. आदरणीय हरिभक्त परायण प्रचंड काशीसारख्या, हरिद्वारसारख्या, वृंदावनसारख्या क्षेत्रामध्ये राहून ज्यांनी उपासना करून मोरारजी बापूंचं लाडकं होण्याचा या महाराष्ट्रातून मान मिळवला अशा आदरणीय शिवानंदजी महाराज शास्त्री कार्यक्रमाला उपस्थित आहेत. महाराजांनाही धन्यवाद देतो. महाराष्ट्रातला विनोदातला राजा म्हणून अहो माणसं म्हणतात दगडाला पाजर फुटतो. अरे दगडाला सुद्धा कधीतरी हसायला येईल इतका खडखडून जीवनातलं सगळं दुःख 2 तासामध्ये विसरायला भाग पाडणार एक महाराष्ट्रातलं गोड व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय प्रकाशजी महाराज साठे कीर्तनाला उपस्थित आहेत. महाराजांनाही धन्यवाद देतो. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय, महाराष्ट्रातले नवे नवे वराळ आणि सोन्याची कराड हे ज्यांनी दाखवून दिलं, विदर्भ प्रांतातून येऊन उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आवाजाच्या आणि आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर ज्यांनी अधिराज्य गाजवलं अशा आदरणीय पद्माकरजी महाराज देशमुख कीर्तनाला उपस्थित आहे. महाराजांनाही धन्यवाद देतो. उपस्थित सगळी कीर्तन या विश्वात काम करणारी मंडळी तर आहेतच, त्याचबरोबर भजन क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, ज्या दोघांनी मला अट्टहासाने इथं आणलं, या कार्यक्रमाकरता आग्रह खरं तर आदरणीय संजय महाराज आणि आदरणीय ओंकार महाराजांनी केला. मला फारसा सरपंचांचा काही परिचय नव्हता, पण त्यांनी मला परिचय दिला की बाबा सगळ्यांची आवडीची आणि त्यांची इच्छा कीर्तन केलं पाहिजे. सगळेच बिचारीला आमचा प्रवास करून आले. संगीत अलंकार भजन सम्राट ओंकारजी महाराज जगताप 40 गावरून कार्यक्रमाला रातोरात इथं उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद देतो. आदरणीय संगीत अलंकार सरकार कोणाचंही पवाराला घेतल्याशिवाय स्थापन होत नाही, म्हणून आपण सुद्धा पवाराला
तिघांचं मिळून सरकार इथं स्थापन केलेलं आहे. मध्ये पवार आहे, आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय बंधुराज कैलासजी महाराज पवार कीर्तनाला उपस्थित आहे. महाराजांना धन्यवाद देतो. आणि जे कायम हाकेला होऊ देऊन हजर असतात असे आदरणीय हजारे महाराज, संजय महाराज हजारे कार्यक्रमाला उपस्थित आहे. महाराजांनाही धन्यवाद देतो. भरपूर महाराज मंडळी कीर्तनाला काही नावं माझ्याकडून राहण्याची शक्यता आहे. मृदंग साथीला महाराष्ट्रातलं मृदंग विश्व उजव्या हाताला बंधुराज अनिलजी महाराज टेकुडे कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पारनेर तालुक्यामध्ये कायमच त्यांचं येणं असतं. डाव्या हाताला बंधू हरिभक्त परायण आदरणीय युवराज महाराज आहेत. युवराज दादांना, अनिल दादांना धन्यवाद देतो. तसा एक महाराष्ट्रातला मृदंग क्षेत्रातला वाघ सुद्धा रिकामा बसवलेला आहे. आम्ही जरा कौतुक करायला आज आमचे कृष्णा महाराज बोरकडे नाशिकवरून परस्पर आले. हेच वारकरी संप्रदायाची महती. कधी कोणी वाजवावं, कधी कोणी कौतुकाला बसावं. विशेषतः आहे वारकरी संप्रदायाची. सगळ्यांना कीर्तन येतं. आता माझ्यापेक्षा सुंदर कीर्तन करणारी इथं मंडळी आहे, पण त्यांनी कौतुकानं मला उभं करावं. तुम्ही बोला, आम्ही ऐकतो. हे वारकरी संप्रदायाचं मोठेपण आहे. श्री कृष्ण अर्जुन संवादे, संवादातून निर्माण होतो तो ग्रंथ आहे, ती परंपरा आहे. आणि वादातून निर्माण होतो तो टिकणारा विषय जगात कधी चालत नाही. संवादातूनच आपली परंपरा जन्माला आली. आपलं तत्वज्ञान संवादातून झालंय. त्यामुळं संवादातलं कीर्तन आज करण्याचं भाग्य माझ्या पदरामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून घातलंय. आज माझे अनेक मित्र कीर्तनाला आहेत. आदरणीय ओतूरून या ठिकाणी आलेले जुन्नर तालुक्यातले, महाराष्ट्रातले, देशातले प्रगतिशील शेतकरी, जवळजवळ करोडो रुपयाचं टोमॅटोचं उत्पन्न काढून जागतिक विक्रम आपल्या देशामध्ये घडवला असे माझे मित्र आदरणीय ईश्वर शेठ गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद देतो. माझे वारकरी मित्र आदरणीय सोमनाथ भाऊ वरखडे या ठिकाणी सोमनाथ दादा निगोजवरून आलेले आहेत. सोमनाथ दादांनाही वंदन करतो. माझे बंधू नितीन दादा दंडवते आहेत. आधी करून सगळी महाराज मंडळी, मित्रमंडळी आहेत. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या विश्वामध्ये कीर्तन या परंपरेला अथांग जलाशयामध्ये घर बसल्या लोकांना स्नानाची संधी देणारं एक महाराष्ट्रातलं दर्जेदार यूट्यूब चॅनल जिवाळा परिवार सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहे. आमच्या अमोलदादांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि अधिक वेळ विस्तारात न घालवता चिंतन सभेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला. महाराष्ट्रात कीर्तनकाराला, गायक वादकाला माहीत नाही असा या सिस्टीम, माहीत नाही असा माणूसच नाही. नवे नवे गायक वादकांच्या आवडीचा साऊंड म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या साऊंडचं नाव घेतलं जातं असे जय अंबिका साऊंड सिस्टीम संगमनेर निमोनवरून या ठिकाणी उपस्थित आहे. सुनील दादांनाही धन्यवाद देतो. जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. ज्या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय आयुष्यातली धावाधाव संपवण्याचं ठिकाण सांगताय. किमान ती कशी संपवावी याचा सोज्वळ मार्ग दाखवताय. करियसी धावा धावी, तुकोबारे म्हटले ती संपवा. आपण जर बारकाईनं तुकोबारांच्या गाथेचा विचार केला तर इथं प्रत्येक जण धावाधावी करतोय. धावपळ करण्याकरताच माणसं जन्माला येतात. प्रत्येकाला धावावंच लागतं. धावल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही. देवही कष्ट करणाऱ्याच्या मागं यश घालतो, आयतं खाणाऱ्याच्या नाही. धावाधावी आमची बिजूबू आली बरं का, तनपुरे. वा, धावाधाव करणाऱ्याच्याच पदरात भगवान परमात्मा यश घालतो. आळशी माणसाच्या, कर्तृत्वहीन माणसाच्या पदरात परमात्मा कधी यश घालत नाही. प्रत्येक जण धावधाव 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 धावधाव. किती धावधाव करतो? मिळेल त्या वाटेने धावधाव करतो. शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथकवय वदंती. नावी दादाने पाजवलेल्या वस्ताऱ्यावर चालणं जितकं कठीण आहे तितकं या जगात धावधाव करून यश मिळवणं कठीण आहे. प्रत्येकालाच वाटतं मला यश मिळावं, असं कधी होत नाही महाराज. मोहरा ऐसी फळे आळदी काही गळती परिपक्व दशे थोडी येती तुकोबाराय म्हणतात. अरे पिकलेल्या अवस्थेपर्यंत यायला आंब्याचं लय पुण्य लागतं. तसं होत नाही. आंबे अनेक येतात, तसं धावाधावी आपण सगळेच करतो, पण सुखापर्यंत, यशापर्यंत प्रत्येकाला जाता येत नाही. किती माणसं धावधाव करता याचे अनेक उदाहरण आहे, पण तुकोबारांचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे. महाराज बोलतात, तिले गाना बांधोनी डोळे, मागे जोडी आरती नेही पोळे, मागे चालिलो किती हे न कळे. सोबत दुखे आरंगळे उपतान कोण
धरिले संसारी कोण सुख धरिले संसारी दुखे पूर्वीच्या काळात तेलाचे घाणे होते. आता तेलाचे घाणे आपल्याला पाहायला मिळत नाही. त्या तेलाच्या घाण्याला झोपलेली जोडी बैलाची हा खिल्लार प्रेमी भाग आहे इकडं. माने प्रत्येक गावात ग्रामपंचायतीचे शौचालय नसतील पण ग्रामपंचायतीचे बैलगाडा घाट आहे, शर्यतीचे घाट. सार्वजनिक शौचालय बऱ्याच भागात इकडे नाही कारण घर परत प्रगतिशील भाग आहे. पण बैलगाड्याच्या शर्यती तुमच्या भागात पुणे जिल्ह्यात नगर जिल्ह्यात तुफान आहे. चला तसे बैल घाण्याला झोपलेले कशाच्या तुकोबारांनी दिलेलं उदाहरण आहे का. इको कमी करा थोडा आवाज द्या सुनील. तेलाच्या घाण्याला झोपलेले बैल त्यांच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी जुंतीले घाणा बांधून डोळे चालत राहायचे. डोळ्यावर पट्टी का हो चक्कर येऊ नये म्हणून पडू नये म्हणून तो बैल चालत राहायचा, ती जोडी चालत राहायची. पण काय महाराज त्या चाललेल्या बैलाला ज्या वेळेला विचारायला गेलं का हो क्याला या कुछ नाही काय मिळालं तुम्हाला काहीच नाही आणि किती चालले चालिलो किती ते न कडे दुखे आरंबडे भूक तहान तुकोबाराय म्हटले कोण सुख धरिले संसारी. तसे काही त्या घाण्याच्या बैलासारखे माणसं रोज धावा धाव धावा धाव धावा धाव मला काही मिळेल मला काही मिळेल मला काही मिळेल या अपेक्षेनं करताय. धाव धाव करता करता माणसं स्वस्त बसत नाही. आपण महाराष्ट्राचं अवलोकन केलं तर महाराष्ट्रातलेच नाही परप्रांतातले सुद्धा माणसं धावधाव करायला आलेली. कपडे विकायला आलेले गुजरातचे गुजराती, सोनं विकायला आलेले मारवाडी आहे, ट्रक चालवायला आलेला पंजाबचा सरदार आहे, टायर पंक्चर काढायला आलेला केरळचा अण्णा आहे, सकाळी कचरा उचलायला आलेला बिहारी कामगार आहे, तुमच्या माझ्या समोर मसाला डोसा उटपी घेऊन आलेला कर्नाटकाचा खवई आहे. गणपती तुम्ही बसवा पण राजस्थानवाले स्वीटमार्टवाले ते मोदक घेऊन आपल्या घरी येतात. हे सगळे धावधाव करत माणसं इथपर्यंत आली पोट भरायला. कोणाचं भरतं कोणाचं उपवाशी राहत. प्रारब्ध काही सगळ्यांचं सारखं नसतं. काळ कधी माणसाला दगा फटका करेल आणि काळ कधी माणसाला संधी देईल याचं उत्तर देणारा हिरा या जन्मात या जगात अजून जन्माला आला नाही. त्यामुळं त्याच्याशी स्पर्धा करता येत नाही, त्याच्याबरोबर फक्त प्रयत्न करता येतात आणि प्रार्थना करता येतात. काळाबरोबर दोन गोष्टी कराव्या लागतात. एक प्रयत्न जगळायचे आणि दुसरी भगवत कृपेची प्रार्थना. दोन गोष्टी समन्वयाने ज्या दिवशी चालतील त्या दिवशी धावाधाव संपते. तुकोबाराय म्हटले तशी धावधाव संपत नाही. बरेच लोक प्रयत्न करताय धावाधाव संपवायला पण ती कोणाची संपत नाही. पण माणसं तिथं प्रयत्न करताय जिथं धावधाव करून सुखच मिळत नाही, मिळतच नाही. जुने लोक उदाहरणं सांगायचे. काय झालं तुमच्या कोर्टांसारख्या गावामध्ये गाढवांचा बाजार भरला नाही कधी इतिहासात पण समजा भरू आपण 5-10 मिनिटं त्याला काय बाजार भरला आणि 2 गाढव एका कुंभार काकांना त्या बाजारात विकायला नेले. 2 गाढव मला विकायचे 5,000 रुपये एका गाढवाची किंमत, याची 5 याची 5, 10,000ला 2 गाढवं द्यायचे. अनेक गिऱ्हाईक यायचे गाढव मागायला. दोन्ही गाढवाला पण बरोबर 5,000 मोलाचं काही गिऱ्हाईक मिळत नव्हतं. एक धोबी बुवा आले, ते म्हटले मला देता गो गाढव, 5,000ची तयारी आहे का, 5,000 घ्या. गाढव दिलं धोबी बुवाला. दुसरा एक डोंबारी आला, गाढव देता गाव, 5,000 घ्या 5,000. एक विकलं धोबी बुवाला आणि दुसरं विकलं डोंबारी बुवाला. आता धोबी बुवाच्या गाढवाला एकच काम, घरून कपडे घेतले की ते कपडे नदीला न्यायचे आणि सोडायचे. दिवसभर नदीच्या काठानं नुसतं चरत राहायचं काम. कोणाला, त्या धोबी बुवाच्या गाढवाला. पण जे डोंबारी बुवाला गाढव विकलं, आता डोंबाऱ्याचं काय काम, रातचं झालं की सकाळचं, सकाळचं झालं की संध्याकाळचं, म्हणजे ठिकाण बदलावं लागतं त्याला जत्रेचं.
फुरसत नाही महाराज, खायला वेळ नाही, गाडीतच. काऊ कुठं जायचं? इकडं. काऊ कुठून आले? इकडं. त्याला त्या जत्रेत काही वेळ भेटत नव्हता बा. त्या डोंबाऱ्याच्या गाढवाला पोरीचं ओझ. डोंबाऱ्याचा खेळ माहितीये का पण तुम्हाला? पंढरपूरला जर तुम्ही गेला तर वाळवंटात इकडून 2 बांबू, इकडून 2 बांबू, 2 टोकराला मध्ये दोरी, आणि त्या दोरीवर एक मुलगी नाचते आणि तिचा बाप ते खाली ढोल वाजवतो, डोक गुक 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 गुक, आहे की नाही? त्याला डोंबाऱ्याचा खेळ. आता ते एका गावची जत्रा झाली की दुसऱ्या गावला. तुमच्या गावची खंडोबाची जत्रा प्रसिद्ध आहे म्हणे, मला कोणीतरी रात्री सांगत होतं, सरपंचच सांगत होते. या गावची झाली की त्या गावला, पण त्या पोरीचं ओझं गाढवावर, डोकराचं ओझं गाढवावर, दोरीचं ओझं गाढवावर, आणि मागून मालकाचा सपाटा. ते गाढव असं वाळून गेलो 2 महिन्यात. 2 महिन्यात बारीक झालं आणि हे 2 महिन्यात मजबूत झालं. कोणाचं? धोबीबाचं. कारण काही गाढवांना नदीला चरल्याशिवाय दुसरं काहीच धंदा नसतो, ते चरतच राहायचं, चरतच. दोन्ही गाढवांची 2 महिन्याने एकदा भेट झाली. पारनेरकर भेट झाल्यावर असा आनंद झाला. ते मिठी नाही मारू शकत, मिठी. ते म्हटले, दादा अरे 2 महिन्याने भेटलो. तो म्हटला, राम अरे पण तू झाला कसा? कसा होता, कसा झाला, काय झालं तुला असं? अरे म्हणे जाऊ दे, पण तू मजबूत बनला गाड्या. अरे म्हणे कामच नाही, फक्त 2 आपल्या 2 तासाचं नाही, दिवसभराचं म्हणायचं होतं मला. म्हणजे कपडे नेले एकदा, अन्न दिला सोडले, दिवसभर खायचंच काम आहे. पण तू का बारीक झाला? तो म्हणे गड्या अरे या गावून त्या गावला काही सुख आहे का त्या डोंबाऱ्याच्या घरात? तो म्हणे तू चाल धोबीबाच्या घरी, लय मजा आहे गडा खाण्याची. तू चाल, अरे काय कष्ट करतो, मरतो का तिथं धाव 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 करून? तो म्हटला आलो असतो रे, पण माझं काम जरा त्याच्याशी राहिलेलं आहे. कोणतं रे? तो ज्या वेळेला त्याच्या मुलगीला, त्या मुलीला दोरीवर नाचायला चढवतो, त्यावेळेला तो तिच्याशी बोलतो आणि तिला म्हणतो गंगे नाच. ताल वाजव एखादा. गंगी पडू देऊ नका खाली, फक्त सावकाश वाजव. युवराज एकंदरीत हे बंद पडलं तरी तुम्ही मी आपलं चालू राहील. म्हणजे काय करता? ते गंगी वर नाचायला लागली. गंगे नाच, तिचा बाप म्हणतो गंगे नाचता नाचता पाय खालच्या दोरीकडे लक्ष दे, डोक्यावरच्या करचीकडे लक्ष दे. तू जर नाचताना गौतमी आपल्या गंगे चुकून आलं, चुकून 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 होतं ते असं बऱ्याचदा. ओ हापो, तू जर नाचता नाचता गंगे दोरीहून खाली पडली तर गंगे तुझे लग्न मी या गाढवा सोबत लावल्याशिवाय राहणार नाही. हा त्याच्या भावाला सांगतो मी, त्याचीच वाट पाहतोय, गंगी खाली कधी पडीन. आता यानं किती दिवस वाट पाहिली तर गंगी खाली पडीन? उत्तर असं आहे, जन्मभर वाट पाहिली तरी गंगी खाली पडणार नाही. एकदम मजबूत गाढव एकदम अचानक बारीक झालं तर समजायचं गाढव तसं बारीक होतच नाही महाराज, हे गंगेच्या आशेने बारीक झालेलं गाढव. महाराज म्हटले अशी धावधाव बऱ्याच जणांची चालली आहे. धाव करणं हा जन्माला आलेल्या माणसाचा स्वभाव आहे, पण धावाधाव तुम्हाला हवी तशी करू नका. तुकोबारे म्हटले मीच सांगतो तिथं धावधाव करा. आणि धावाधाव व्यवहारातली जरी असली तरी व्यवहारातल्या धावाधावीचं तुम्हाला एक सूत्र सांगतो, अशी धावाधाव करा करी आईशी कैशी. तुम्हाला उदाहरणातूनच पटवून देतो. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? तुम्ही ताण घेऊ नका, एकदम वेळ येत. हा काळजी करू नका. मुख्यमंत्र्यांच्या बहिणी सगळे कामं आवरून आले इकडे, त्यामुळे आता मला माहिती आहे गणपतीची गडबड आहे सध्या, विसर्जन उंबरठ्यावर येऊन ठेपलंय, प्रसादाची तयारी, या सगळ्या गोष्टी. काळजी करू नका, एकदम वेळ. आणि सगळ्यांना प्रवासाला निघायचंय, त्यामुळं कीर्तनकारात कीर्तन करत असताना फोकटातले काही मार्क मिळवायचे असतील तर तिथं पहिलं कीर्तन 10-15 मिनिट लवकर सोळा फोकटातले मार्क देऊन जातात कीर्तनकार, गायक, वादक. का धावपळ असते प्रत्येकाच्या माग. चला महाराज म्हटले धावाधाव करायची मी सांगतो तशी. महिनाभर सासून तूप काढून ठेवलं, कोणालाच दिलं नाही काढून. का तर माझा जावई येणार आहे, जावई येणार आहे, जावई येणार आहे. महिनाभर तूप वाचवलं आणि जावई आला. ताट घेतलं, सासून आरती ओवाळायला गेली, जावयाला कुंकू लावलं, कुंकावर साखर लावली, तोंडात तांदूळ घातले, जावई हात या, जावई हात या, जावई हात या.
तांदूळ सावध बहादर राहत आला. जावई आज तुम्हाला माझ्यासारखं मी सांगेल ते खावं लागेल. दूध पण दुधात तूप, दह्यात तूप, भाजीत तूप, डाळीत तूप, तुपातलीच रोटगे, तुपातलीच बट्टी, सगळं तुपातलं. इतकं तूप खाल्लं त्यानं, त्याचं पोट बिघडलं महाराज तूप खाऊन. तो म्हटला मामा सासऱ्याला काय म्हणतात तुमच्याकडे, तुम्हाला कसं माहिती? पण असलं पाहिजे माहीत. सासऱ्याला मामा म्हणत नाही, मामाला सासरा म्हणा, भलं होईल. काळ प्रतिकूल आहे महाराज. आपल्या माणसाला चांगला सल्ला देणं म्हणजे पुण्याचं काम आहे ते. विठ्ठल विठ्ठल मामा माझं पोट बिघडलं, मला जरा हॉस्पिटलला न्या, दवाखान्यात न्या. ऐका ऐका, नेलो बाबा दवाखान्यात. सासरा मनात म्हणेल का तूप माझ्या घरचं होतं पण पोट तर तुझं होतं, तर अक्कल पाहिजे काही. पण नेलं एकदाच दवाखान्यात. डॉक्टर साहेब आमचे जावई. बरं मग पोट बिघडलं, जरा जरा पा बरं. बरं बरं काळजी करू नका. पोट बिघडलं, पोट बिघडलं. तुम्हाला 2 गोळ्या देतो. घरी जायचं आणि त्या गोळ्या बारीक करायच्या. एक सकाळी घ्यायची आणि एक संध्याकाळी घ्यायची. फक्त 2 गोळ्या सकाळी घेताना संध्याकाळी घेताना त्या तुपात घ्या. तो म्हणे त्यानं जिरली माझी. जिरू दे तरी गोळी तुपातच घे. अहो पण तुपानंच पोट बिघडलं, तुपातच गोळी घेऊ. महाराज म्हटले तुझं पोट बिघडलं तुपानं हे खरं आहे, पण किती प्रमाणात तूप खावं हे माहिती नसल्यामुळं पोट बिघडलं. आता तू तुपच का, पण तुपात मी सांगतोय ती गोळी घे. तसं तू धावधावच कर, पण धावधाव तुझ्या हिशोबानं तुझ्या मनानं करू नको. ती धावधाव करत असताना मी सांगतोय ती तुपातली गोळी घे. ती तुपातली गोळी म्हणजे अभंगाचं पहिलं. करी ऐसी धावा धावी, कैसी धावा धावी करी, चित्त लावी चरणापे ऐशी करी धावा धावी. चित्त चरणावर लाव,
आणि मग धाव 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 कर बाबा, परमात्मा यश तुझ्या पदरात घालेल. अरे धावधाव करणारे शेवटच्या क्षणाला परमात्म्याकडे आले तर भगवंतांनी त्यांना वाढलं दान. कोण कोण? यादी ऐका. ज्ञानोबा आहे भगवंताचा स्वभाव देणाऱ्याच्या बाबतीत सांगता, धावधाव करत त्याच्याकडे जा, कोणी अनुषंगाने जा, तो देतो. महाराजांच्या गोड ओव्या आहे. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, पै कैवल्याईसे पवित्र जे वैरियाही दिदले, मोक्षोदुराराध्युकीर होय, परितोही आराधी तुझे पाय, मनोनी धाळसी जेत जाय पाय को जैसा, तू आसन कादिकाचे निमाने, सायुज्य सौरसु दिदला पुतनी, जी विषयाची आ स्तनपाने मारू आली, हा गा राजसूय यागाचाई सभासदी, देखता त्रिभुवनांची मांदी, कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिला. अरे किती बोलला तो शिशुपाल देवाला, काही बोलायचं ठेवलं त्यानं सीमा. कोणी म्हणती वसुदेवाचा, कोणी म्हणती नंदाचा, अरे ठावची नाही बापाचा, ज्याचा बाप काढला 100 शिव्या दिल्या त्यालाही हा जवळ धरतो, म्हणजे याचा स्वभाव कसा असेल. ऐशिया अपराधिया शिशुपाळा, आपण पेठाव दिदला गोपाळा, काय उत्तान पादाची आबाळा, द्रौपदी चाड तो वना आला याची लागी, बैसावे पितयाचे उत्संगी, चंद्र सूर्य दिका परिस जगी, श्लाघू केला विषय घेवोनी आणि जस्तना, पुतना घेऊ आली प्राणा, ती कृष्ण संगे जाना तय क्षणी उदरती, काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोवडी की ओवडी, त्यांचे उचिष्ट मी कवळगिडी, प्रेम सम्मेडी डुलत पांडवांच्या बाचे, मी काय लागे त्यांचे बेमटे सोशे अनेगे, मी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याचे निपांगी पांगलो. किती ओव्या आहे एकनाथी भागवतातल्या ज्ञानोबारांच्या गोड ओव्या. अरे धाव धाव देवाच्या दिशेनं असेल तर वैऱ्याचं भलं करतो, चित्त चरणावर ठेवणाऱ्याचं करणार नाही. व्यभिचार संगती गोपी उद्धरल्या नेनो किती. नाथ महाराजांची पूर्ण ओवी वाचायचं आपलं धाडच नाही. ते म्हणतात अंतःकरणात निर्माण झालेली भावना सुद्धा ज्याला बदलता येते असा जगात केवळ परमात्मा आहे. त्याच्याकडे जा, त्याच्याजवळ आपलं स्थिर ठेवा. आपलं चित्त त्याच्या चरणावर स्थिर असेल मग कर्म फल देतात. तुम्ही पहा, सख्खी बहीण आणि लांबची बहीण, जवळचीच आहे हक्काची सख्खी, पण असं वर्णन आहे, भर जरी ग पितांबर दिला पाडून, भर जरी ग पितांबर दिला पाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले बाई, बांधायाला चिंदी लवकर दे, बोट श्रीहरीचे कापले बाई, बांधायाला चिंदी लवकर दे, सुभद्रा बोलली शालुनी पैठणी, मी पाडून का देऊ चिंदी तुम्हासी, पाठची बहीण
झाली वैरीन पाटची बहीण, झाली वैरीन द्रौपदीस बंधू शोभे नारायण, भरजरी ग पितांबर दिला पाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण, परी मला त्याने मानिली बहीण, काळजाची चिंधी काढून देईन, काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, वसने देवोनी प्रभू राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले पाडून, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले पाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, भरजरी ग पितांबर दिला पाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, प्रेमाचे लक्षण, प्रेमाचे लक्षण भावी विलक्षण, जैशी ज्याची भक्ती तैसा नारायण, जैशी ज्याची भक्ती तैसा नारायण, रक्ताच्या नात्याने उपदेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुन, पटली पाहिजे अंतरीची खुन, धन्य तोची भाव, धन्य तोची भाव, धन्य ती बहीण, धन्य तोची भाव, धन्य ती बहीण, प्रीतीची जी करीती जगीला भावीन, चिंधी पावून हरी झाले प्रसन्न, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, भरजरी ग पितांबर दिला पाडून, भरजरी ग पितांबर दिला पाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. नव्वदच्या दशकात लेकराला झोपवताना म्हटलं जाणारं गोड गीत आहे, जे श्यामची आई साने गुरुजींच्या चित्रपटात श्यामची आई साने गुरुजींच्या आईने म्हटलंय. काय भाव आहे त्याचा. अरे देव धावाधाव करणाऱ्याचं नातं पाहत नाही, त्याचं कर्म पाहतो. तुम्ही बारीक लक्ष द्या या प्रकरणाकडे. या संबंधातला एक प्रसंग सांगितला जातो. गंगेच्या तटाकावरून द्रौपदीची वाट होती, भगवंतानंच तिची वाट वळवली आणि गंगेच्या तटाकावरून तिला पाठवलं. एक आंधळा साधू गंगेमध्ये स्नान करतोय. स्नान करता करता कमरेचं लंगोट गळालं. लंगोट पाण्यात गंगामाईमध्ये वाहत वाहत गेलं. आणि त्या साधूला वाटलं, अरे इज्जतीचे धिंडवडे काढल्यापेक्षा आता या पाण्यात या गंगामाईत प्राणाची आहुती दिलेली बरी. मी बिना वस्त्राचा बाहेर निघणार नाही, साधू जीवनाला कलंक लावणार नाही, लोक मला दूषण देतील, माझ्याकडे चुकीच्या भावनेनं पाहतील, मी त्यापेक्षा माझा प्राण समर्पित करतो या गंगामाईत. मारायचा निर्धार केला आणि हात जोडले भगवंताला, देवा
जगायची इच्छा रे, पण मला आता जगण्याकरताची वेळ नाही, माझं लंगोट नाही कमरेला. द्रौपदी चाललेली, तिनं ऐकलं, बाबा तुम्हाला माझी आण आहे, शपथ आहे माझी, मरायचा विचार करू नका. पदर कमरेला खोसला आणि कोरठाणकर गंगेत उडी घेतली द्रौपदीनं. वाहत जाणार लंगोट घेतलं, धरलं पोहत जाऊन आणि बाबाजवळ आली, हाताला धरलं, कमरेवड्या पाण्यात आणलं, आंधळ्या साधूच्या कमरेला लंगोट लावलं, गळा 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 पाणी व्हायला लागलं साधूच्या डोळ्यातून. बाई कोण पुण्यवान नारी आहे, काय ग तुझं नाव? माझं द्रौपदी नाव आहे बाबा. द्रौपदी वा, अगं आंधळ्याचा जीव वाचवला, आंधळ्याची इज्जत वाचवली. वाहत जाणार लंगोट गंगे तोडी घेऊन पोहत पोहत गेली, धरून आणलं माझ्या कमरेला लावलं. हा आंधळा साधू आहे द्रौपदी. या आंधळ्याला तुला सहकार्य करता येणार नाही, पण आंधळ्याचा आशीर्वाद तुला सहकार्य करेल. एका साधूच्या कमरेचा लंगोट लावायला जर तू गंगेतोडी घेत असशील तर तुझ्या पदराला ज्या दिवशी कोणी हात लावेल त्या दिवशी जगाचा मालक तुझा पदर बनून तुझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. तसंच झालं. भर जरी ग पितांबर दिला पाडून. अरे धावाधाव करत असताना चित्त देवाजवळ ठेवा. दिवसभर इतकं चांगलं वागा की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. 4 महिने इतके कष्ट करा की 8 महिने सुखानं भाकर खाता आली पाहिजे. आणि मानवी नरदय मिळाला तर इतकी श्री ज्ञानोबारांची चित्काला मुक्ताबाईची सेवा करा की आपल्याला आपण केलेल्या आयुष्यभराचा रागानं, लोभानं, तिरस्कारानं, द्वेषानं केलेल्या या वाणीचा देवानं कधीतरी आपल्या मरणाच्या वेळेला अट्टहास पुरवला पाहिजे. तुम्ही रागानं म्हणा, पण ज्ञानोबारांच्याच वय म्हणताय ना. किती आवाज बसलेला असू द्या, कंटाळा येतो गायचा, तरी तुकोबारांचीचा भंग गाताय ना. यातलं गायलेलं एक अक्षर सुद्धा आपण जुन्या लोकांची, वारकरी संप्रदायाच्या विश्वात काम करणाऱ्या लोकांची मरणं पहा, खूप चांगले मरणं झाले. निदान मला असं वाटतं अंतकाळात परमेश्वरानं आपल्याला ते दान जरी आपल्या पदरात घातलं तरी काय मागता. आपल्या वाणीचा अट्टहास, आपल्या वाणीचा लळा संत पुरवतात. देवाला सुद्धा इतका लळा पुरवता येत नाही, संत मात्र पुरवतात. आणि तेच संत आपल्याला सांगतात चित्तला विचरणा पे. हे त्याचं सूत्र आहे बाबा. एवढं कर, मग तू कुठेही जा, तुला सहकार्य करायला भगवंत येईल. सध्या महाराष्ट्रामध्ये एक ट्रेंडिंगला भजन आहे, खाटूश्यामजीचं भजन. संकटात कोण धावून येतं, गोड भजन आहे. श्याम अबलेने आजा हौसला हार न जाऊ, ओ श्याम आजा. 3 बाण केदारी, तीनों बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण केदारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे बाबा, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. 3 बाण केदारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण केदारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे, राह नजर न आवे. तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. तूफानों ने घेर लिया मुझे, राह नजर न आवे. तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा हूँ मैं बाबा, ओ भटक रहा हूँ मैं बाबा, पार लगाओ ना. 3 बाण केदारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण केदारी, तीनों बाण चलाओ. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. सब एक
एक साथ एक टाळी वाजवा एक किसको रिश्ते गिनवाओ किसे जात बताओ मैं क्या क्या जख्म दिए जग ने किसे घात दिखाओ मैं किसको रिश्ते गिनवाओ किसे जात बताओ मैं क्या क्या जख्म दिए जग ने किसे घात दिखाओ मैं बिन कुछ पूछे मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना तीन बान के दारी तीनों बान चलाओ ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना ओ शाम जल्दी आओ ना प्यारे जल्दी आओ ना। त्याचा भाव आहे का किती गोड आहे. संकटाला हाकेला ओ देणारा फक्त तोच आहे, बाकी कोणी नाही. म्हणून त्याच्याकडे जात असताना एक गोड सूत्र घेऊन जा. चित्त लावी चरणापे. एकदा त्याच्या चरणावर चित्त लावलं की तो तुम्हाला सहकार्य करतो. पहिल्याच चरणावर खूप वेळ आपल्याला चित्त लावी चरणापे, मग धावाधावी संपवता अनेक उदाहरणं देता येतील. पण नेमकी धावाधावी संपवतो कोण्या वाटेने, तो काय बनून येतो. अभंगाचं दुसरं चरण.
काय माझ्या महादोबाबाचं पुण्य आहे गड्या पा एवढे. ज्या श्राद्धाला कीर्तन रंगलं नाही समजावं जाणारं धड नव्हतं. हा योग नाही त्याच्याशिवाय. काही ठिकाणी सगळं असतं रंगतच नाही. जाणाऱ्याच काही पुण्य शिल्लक नाही. अरे इतका मोठा समाज आणि इतके मोठे गायकवादक जर येत आहे तर अशोकराव हा तुमच्या महादोबाबांनी केलेल्या शुद्ध भिजाचा परिणाम आहे. शुद्ध पुण्याचा हा प्रताप आहे. इतकं सगळं दाणार कोण येतो का रामूच्या कशाला यातलं एक सापडत नाही. तरी अनेक येताना मला रात्री सोपान महाराजांचा फोन आला. ते म्हटलं मी पाळजलाय तेलंगणाच्या बाउंड्रीवर मला येत होत नाही तुम्ही सांगा सरपंचांना. असे अनेक मंडळी. माऊली महाराज पठाड येऊ शकले नाही. कविराज महाराज काल येऊन गेले. जसं ज्यांना सोयीचं होईल तसे सगळी मंडळी भेट द्यायला आले. आणि किती लांब लांबची मंडळी आली पहा बरं. श्राद्धाला पुण्यस्मरणाला एवढी माणसं येत नाही. पुण्यस्मरणाला येणारे पाहुणे पेपर वाचक असतात. ते वृत्तपत्र घेऊन बसता. आपलं त्यांचं झालं की श्रद्धांजली अर्पण केली की झालं मोकाट. पण इथला प्रत्येक श्रोता तुम्ही कोणत्याही दिशेला पहा टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी भयान शांतता कीर्तनामध्ये जर तुमच्या असेल तर मला असं वाटतं हा खरोखर ज्ञानोबाऱ्यांनी त्यांच्या पुण्याचा केलेला स्वीकार आहे असं मान्य करावं लागेल. तसं ज्ञानोबाऱ्या कोणाचंही पुण्य स्वीकारत नाही. काय करतो तो मग तो माझा माय बाप. तो आई होईल आणि बाप होईल. त्याला होता येतं अहो स्वभाव आहे त्याचा. विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे हो. नाटामध्ये तुकोबारे बोलतात आई होणं बाप होणं त्याचा स्वभाव आहे. तुम्ही त्याच्याकडे जा आणि निश्चित आपलं जीवन त्याच्या चरणावर समर्पित करा. त्याला म्हणा तुम्ही आमचे मायबाप व्हा. आपण कोणाकडे जातो म्हणतो तुम्ही आमची आई तुम्ही माझे बाबा. अरे दुसऱ्याची माय गोरी दिसली म्हणून तिच्या रंगाला बळून आई म्हणायची पद्धत थोडी आहे राज्याची. दुसऱ्याची माय रंगानं गोरी असेल पण आमची माय रंगानं काळी असू दे पण माय माय. आमच्या तोंडात तिनं कास दिली त्या कासेतून येणारी दुधाची धार. आमच्याकडं दूध नव्हतं त्या अमृतापेक्षाही श्रेष्ठ होतं. तिनं पाजलं नसतं तर या जगात आम्हाला कोणीच वाचवू शकलं नसतं. तीच आमची माय. जी माणसं वेळोवेळी मायबाप बदलतात त्यांचं रक्त शोधलं पाहिजे. कोणाही कोणाला काही कोणती उपमा द्या पण मायबाप देवाशिवाय मायबापानंतर कोणी होऊ शकत नाही. त्याला आई होता येतं. त्याला बापही होता तर तुकोबाऱ्यांची आई झाला. तुकोबाऱ्यांचा बाप झाला. तुकोबाऱ्यांनी खुलासा केला आपलाही मायबाप व्हावा अशी अपेक्षा असेल तर चित्तला विचरणापे काय करेल घेईल ताप इरोनी कोणते कोणते देही प्रगटे रोग व्याधी तेने आळली तापे बुद्धी रोगी नपुरे दुःखावधी तो आध्यात्मिक त्रिशुद्धी ताप भूदेव पत्रवधीला ताडला अथवा निस्तेजिला तेने चित्तेदा हो केला तो आधी दैविक बोलिला सीताप भूदेव किंवा दैवी अतिवृष्टिका आधी भौतिक बोलिला सीताप दैवी अतिवृष्टिका अनावृष्टी राजकीय द्वितीला झाला कष्टी आगीने जळता नावरे संकटी तो आधी दैविक ताप बोलीजे. आधी आध्यात्मिक असो आधी दैव असो नाही तर आधी भौतिक असो त्रिविध ताप शोषुनी रूपी स्वरूपी सुमंगळ. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. फक्त त्याचं भजन करा आणि चित्त त्याच्या चरणावर स्थिर करा. तुमचं दुःख घेऊन जाईल तो. चांगल्या चांगल्यांचं नेलं आपल्याला गारे वैरी म्हणणाऱ्याला हा आई म्हणतो. भजन करणाऱ्याचा बाप होणार नाही. भजन करणाऱ्याची आई होणार नाही. फक्त महाराज म्हटले तुम्ही जगाच्या नादाला येऊ नका. बहुतांच्या मते गोवा हे गोव्याला घेऊन जातील तुम्हाला. यांच्या नादी लागलं तो गोवा. तो गवारे म्हटले बहुतांच्या मते गोवा. त्या गोवा शब्दाचा अर्थ असा आहे हे तुम्हाला अडकवतील हे तुम्हाला फसवतील संपवतील तुम्हाला गोताळ्यात आणतील. तुम्ही यांच्या बहुतांच्या मताला थारा देऊ नका गोवू नका यांच्यामध्ये. हो जीवाने द्यावा. तुम्ही मी सांगतोय ते ऐका. जगाचं ऐकलं की माणूस हवा त्या दिशेला. जगाला काय करतं इथं 70% माणसं बिंडोक आहे या जगात. ज्ञानोबार आहे तुकोबार आहे वाचणारीच माणसं हुशार राहिली तुम्ही पहा. बाकी लोक हुशार नाही. त्यांना असं वाटतं मी जे करतोय ते स्वराचे. तुला काय करतो तू गाजर पार्क आहे येड्या. आमचे संत रत्न पार्क आहे त्यांना चाचणी करते. अरे घर बांधणं म्हणजे जीवाचं साध्य आहे का. मुलं पैदा करणं म्हणजे जीवाचं साध्य आहे का. ते कोंबडीला असता साध्य काय जीवनाचं. विहिरीला पाणी लागणं साध्य जमीन मिळवणं साध्य पद मिळवणं साध्य प्रतिष्ठा मिळवणं साध्य. साध्य ज्याला कळालं नाही तुकोबारे म्हटले त्याला यश कसं मिळेल. ज्याला साध्य कळालं जीवनाचं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ज्याला कळालं माझ्या जीवनाचा उद्देश काय मी आलो कशा करता आणि मला जायचंय कुठं हे ज्याला कळालं तुम्ही कोणतंही कर्म करा नीतिमत्तेला धरून
परमात्मा त्या यशाला तुम्हाला गवसणी घालायला भागच पडतो. तू का म्हणे बार घातली यावरी होईल काही वारी ना. इथं काय स्वतःच्या सत्तेत जगणाऱ्या लोकांना जगाचं ज्ञान असतं का? जग काय हवं त्या दिशेला. माणसं कोणता मान समजतील. किती लोक येडे तुम्हाला माझं वाक्य राग आला असेल 70%. अहो खरंच आहे, मी पाहिलेली माणसं आहे काही. आमच्या गावात परवा पत्त्यावर रेट पडली. पत्ता खेळत होते माणसं 10-15 जण, पत्त्यावर रेट पडली. 5-7 जण पोलिसांनी पकडले, काही पळून गेले. एक पोलिसांनी पकडलं नाही तरी ते पोलिसांच्या गाडीत येऊन बसले, पोलिसांच्या अगोदर. पोलीस म्हणत बापरे खरं तुला आम्ही धरलं नाही पकडलं नाही, तू एकदम कसं एकदम गाडीत येऊन बसला. तो म्हणे साहेब गेल्या वर्षी धरलं होतं तुम्ही मला, पण तेव्हा या गाडीत इतकी गर्दी झाली की मला लटकून यावं लागलं होतं पोलीस स्टेशन पर्यंत. यंदा आपण ठरवलंय लटकून नाही. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, धन्य विष्णुदास स्वामी. अरे काय महाराज म्हटले, अधोगामी क्रांती करणारे माणसं इतिहासात टिकत नाही, ऊर्ध्वगामी बदल करणारी माणसं इतिहासात टिकतात. अधोगामी क्रांती करू नका, ऊर्ध्वगामी बदल करा. 2 कामं चांगली करणाऱ्याचं नाव जगात राहतं. खंडोबा संस्थांचं असेल, गावचा असेल, विकासात भर घाला. प्रेतयात्रा गावातून निघाली की 2-4 सुवासिनीनं डोक्यावर पदर घेऊन आपल्या मढ्याला नमस्कार करावा, आपल्या प्रेताला, तरी माणसाचं कल्याण होतं. जाताना जर माणसं आनंद घरात साजरा करत असतील तर काय आग लावता या प्रॉपर्टीला. इथं 7 कोटी घरं होती, रावणाची जळाली. अख्खी द्वारका सोन्याची होती, देवाची बुडाली. एकाचं जळून राहिलं आणि एकाचं बुडून राहिलं. देवाचं पोरांनी कामाला आणलं नाही आणि रावणानं स्वतःच्या कामाला आणलं नाही. काहीतरी शिल्लक राहिलं सकळ, थोडं कमी, पण आनंदाचं, समाधानाचं. समाजाच्या नादाला लागून तुम्हाला ते प्रॉपर्टी, तुम्हाला ते वैभव, तुम्हाला ते मान सुख देणार नाही. संतांचा ऐका. बहुतांच्या मते गोवा ओ जीवाने दावा, मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी विठोबार कुमाई. भजन करा बोला काय टायमिंग सारला साहेब तुम्ही, एकदम हार घालायला झाले. म्हणजे एकंदरीत जसा लोकसभेला सारला तसा सारला आता. एकदम विधानसभेतून लोकसभेत या मतदारसंघातून, या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आदरणीय निलेशजी लंके साहेब या ठिकाणी आलेले आहेत. परिवाराच्या वतीनं आणि आम्ही सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं त्यांना खूप धन्यवाद. एक वारकरी व्यक्तिमत्व आहे. कोविडच्या काळामध्ये जागतिक क्रांती केलेला हा माणूस आहे. सगळ्यांना जीवाभावाचा वाटणारा, आपुलकीचा वाटणारा, एक नगर जिल्ह्यातला हिरा म्हणून ज्या लंके साहेबांकडे बघितलं जातं ते मुक्ताबाईला आलेले. आमच्या परिसरात अनेकदा त्यांचं येणं झालं, अनेकदा त्यांच्याही भेटीचा योग या परिसरात आला. आज एका वैयक्तिक कारणाच्या निमित्तानं त्यांची उपस्थिती इथं होते, त्यांना मनापासून धन्यवाद. बहुतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा, मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी. अहो असं काय करेल तुमच्या करुण वचनाच्या द्वारा, तुमच्या भाव साधनेनं, भाव विभोर होऊन. तुका म्हणे देवा, कोणाला तुकोबारांचे गोड वचन आहे. तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांच्या भावा, भावाला अनुसरून देऊ इतक्या त्वरेनं तुमच्या घरी येईल की धीर विठ्ठले निघेना. तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना, मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोनी. करुणा वचनाच्या द्वारा धीर निघणार नाही पांडुरंगाला. तुम्हाला सहकार्य करण्याकरता देवानं आपल्या दारात आपल्याला सहकार्य करायला यावं
अशी जर तुमची अपेक्षा असेल, अशी जर तुमची सदिच्छा शुभकामना असेल तर चित्तला विचारणा पे मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोणी झालेली सेवा चितकला जगन्माता आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो. श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर करोडो रुपयाचं मुक्ताबाईच्या मंदिराचं काम उभं राहिलेलं आहे. जशी ज्ञानोबारांची समाधी आळंदीला आहे, निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकला आहे, सोपान काकाची समाधी सासवडला आहे, तशी मुक्ताबाईची आकाश समाधी कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. विजेच्या कडकडाटासह मुक्ताबाई ज्या स्थानावरून गुप्त झाल्या ते स्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर. ज्या फड परंपरेची सेवा गेल्या 317 वर्षापासून पालखी सोहळ्याची चालू आहे. वक्ते बाबा ज्या फडाचे अधिपती होते, गादीपती होते, आता खूप मोठं मंदिर उभं राहिलेलं आहे. आधी मंदिर होतं पण आता त्यात भर पडली. येणाऱ्या काळात देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते आणि आचार्य जगद्गुरू शंकराचार्यांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य दिव्य मुक्ताबाईच्या मंदिराच्या कलशारोहणाचा सोहळा आपण जागतिक दर्जाचा करतोय. ज्याकरता राज्यातल्या सगळ्या शैक्षणिक संस्था, राज्यातले सगळे उत्तम शैक्षणिक संस्थांचे संस्थाचालक, सगळे संस्थानिक, सगळे पीठाधीश आणि महाराष्ट्रातले आध्यात्मिक समिटमध्ये काम करणारे खेड युवा मंत्रालयाचे 123 संस्थानं मी गेल्या महिन्यात वाराणसीला जाऊन आलो. सगळ्या संस्थेला आपण निमंत्रण देतोय. आपणही त्या सोहळ्याला सादर निमंत्रित असाल. जिवाळाला आपल्याला सगळी मुक्ताबाई संस्थेची होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती पंतप्रधानांची तारीख मिळाल्यानंतर लवकरच मिळेल अशा अपेक्षा व्यक्त करतो की आपण याल. मी एवढंच सांगतो, तुम्ही 4 पावलं मुक्ताबाईकडे कष्टानं घालत या. संकट काळामध्ये मुक्ताबाई तुमच्याकरता हजारो पावलं टाकत तुमच्या मदतीला तुमच्या दारात धावून येतील. त्या हिसाबांकडे यावं ही विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्रद्धेय शिवानंदजी महाराज शास्त्री, श्रद्धेय अक्रूरजी महाराज साखरे, श्रद्धेय प्रकाशजी महाराज साठे, श्रद्धेय पद्माकर महाराज देशमुख, आदरणीय संजयजी महाराज हजारे, आदरणीय कैलास महाराज पवार, ओंकारजी महाराज जगताप आदी करून सगळी महाराज मंडळी, मान्यवर, दोन्ही मृदंग वादक आदरणीय अनिलजी महाराज टेकुडे, युवराजजी महाराज, नुकतेच मृदंगावरती विराजमान असलेले बंधू कृष्णा महाराज यांनाही धन्यवाद देतो. सुनील दादांना धन्यवाद देतो. आणि अधिक वेळ विस्तारात न घालवता कुठल्याही कीर्तनाची वेळेची मर्यादा न ओलांडता माझ्या सेवेला विराम देतो. मोठ्या प्रेमाने एकदा मुक्ताबाईचं भजन करूया. आणि म्हणतो खाली लोक जरा चाचपायला झालं. ऐकल्याशिवाय काही तुम्हाला कीर्तन झाल्यासारखं वाटणार नाही. आता ते काही मी रोज म्हणण्याकरता म्हटलं नव्हतं, पण ते मला म्हणावं लागतंय, त्याला मी काय करू. पण गात चला, आनंद साजरा करत चला. जीवनात गाणं नाचणं, रोज नाचा. महिला मंडळी आपला दरवाजा बंद करून धनाधन नाचायचं. फक्त भांडे पाडू नका म्हणजे झालं बघा. फक्त नाचण्याची गाण्याची क्रिया आणि त्या क्रियेचा शेवट पांडुरंग परमात्मा असला पाहिजे हे मात्र ध्यानात ठेवून नाचा. रोज हसा, रोज नाचा. करोडपती आहे साहेब, माणसं पण हसत नाही. करोडपती हस, हे काय 200 वर्ष आहे का तुला? मोठे मोठे बहादर होऊन गेले पठ्या, कोणी पाहत नाही त्यांच्याकडं. एक मायकल जॅक्सन नावाचा हिरा झाला, 150 वर्ष जगायचं होतं त्याला. कोण म्हणतो रे देव 100 वर्ष आयुष्य देतो? हा पठ्या 150 वर्ष आयुष्य जगून दाखवेल असं म्हणायचा तो. पैशाच्या गुरुमीवर, सत्तेच्या मस्तीवर अमाप पैसा. देव मानायला तयार नव्हता. 12 डॉक्टर विकत घेऊन घेतले, खरेदी करून घेतले. 12 डॉक्टरांनी फक्त मायकल जॅक्सनला तपासायचं. मायकल जॅक्सनचं दिवसातून 4 वेळा अन्न चेक केलं जायचं. प्रोटीनयुक्त आहार त्याला खायला दिला जायचा. कमी अन्नात अधिक ताकद देणारा आहार त्याच्या पोटात दिला जायचा. कुठला आजार नसताना किडनी डोनर, आईस डोनर, फुफ्फुस डोनर, सगळे डोनर त्यानं रेडी करून ठेवलेले होते. पैशाची गुरमीन देवाचा विरोध सहन करता करता कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या आधारावर स्पर्धेच्या युगात 150 वर्ष आयुष्य जगायचं स्वप्न पाहणाऱ्या मायकल जॅक्सनचा 2009 मध्ये अवघ्या 50व्या वर्षात खेळ खालास झाला. 50. ते 50व्या वर्षी त्याचा मृतदेह जमिनीवर पडलेला असताना त्याच्या घरी कामाला असलेले 12 डॉक्टर विचार करायचे याचं हृदय कोण्या कारणामुळे बंद पडलं. चालता कोणाकडं? म्हणून कोणावरही नाही, देवावर विश्वास ठेवा. पण संत सांगतील तसा नाही ठेवला तर परिणाम भोगा. काय परिणाम? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल दुसरा येईल. हे जरी नाही काल
सबेक्षा चढते शेवटी बा आळ बांधून नेईल चढते शेवटी बा आळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचं काय वाजाईल माऊली जोडू नका टाळ वाजवा फक्त काय वाजाईल काय वाजाईल वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटिकन बोलो आम्ही वर्तमान कोटे लटिकन बोलो आम्ही वर्तमान कोटे लटिकन बोलो आम्ही वर्तमान कोटे वर्तमान कोटे बोलो वर्तमान कोटे लटिकन बोलो आम्ही 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 वर्तमान कोटे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगागे बाई जोरदार टाळी वाजवत. वा मुक्ताबाई, कोणाचं लेकरू आहे? अरे वा, धन्य माऊली.
तिला तिचं डेअरिंगला एकदा जोरदार सलाम केला पाहिजे. लाव छातीला माती उभाऊ सैन्यामध्ये भरती व्हा. या वयाची पोरं वा काय महाराज कळतो इतक्या लोकांसमोर येऊन एकदा माईक घेऊन पहा, सूचना देऊन पहा. आमच्या गावचा एक माणूस म्हणे सर्व बाळांनी ताडे घेऊन येण्याची करावी पोळ्या लाटायला. त्याला शुद्ध बोलायचं तर काही सूचना बोलायला. एक तर मला म्हणे परवा महाराजांनी कीर्तन खूप छान केलं, त्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अरे म्हटलं येड्या शुभेच्छा दे. सुधरत नाही लोकांना, बेभान झाले लोक. एवढ्याशा पोराला इतकं तालात नैसर्गिक ताल आहे त्या मुलीच्या अंगात खरोखर, आणि तिचं ठिकाण योग्य आहे. कौतुकास पात्र असलेलं ठिकाण आहे. या वयात दिवानी बनी रे मै तो दिवानी बनी. इथं राज रजवळे सोडून मीराबाई प्याली विष प्याला, असा मीराबाईला छंद लागला. आली वयात तारुण झाली हो, जनमनती हो मीरा बिघडली. अरे लोकादारी फुगड्या घाले लाज नाहीला, असा मीराबाईला छंद लागला. चला खूप धन्यवाद सगळ्यांना, खूप खूप शुभेच्छा. अक्रूर महाराजांच्या भाषेत खूप काळजी घ्या आणि स्वस्त राहा, मस्त राहा. गोड माणूस आहे आमचा, सगळी गोड माणसे माझ्यावर मोठ्या भावाप्रमाणे सगळी प्रेम करतात. असंच तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. शास्त्रीजी तुम्हाला पाहिलं की आम्हाला असं वाटतं आम्ही मोरारजी बापूनच पाहिलं. आता आम्ही काही त्यांना ओळखत नाही, पण तुम्हाला ते ओळखता. तुम्ही ते किशोरबांना त्यांना भजनाला घेऊन गेले, आनंद वाटतो मला. आपला माणूस मोठा झाला ना, कौतुकानं पाहिलं पाहिजे. हे कौतुक आहे निश्चित. प्रकाश महाराज साठेंच्या पाठीमागं काय धावपळ आहे तुम्हाला काय सांगावं. आमच्या धावपळी कमी, त्यांची धावपळ. कथाही कीर्तनही बाबा रिकामा कधी भेटणारच नाही. पण आज एकदम फॉर्च्युनरचा दौरा पारनेरकडं पिंपळगावकडं वळाला. खरोखर सगळ्यांना धन्यवाद देतो. या मुलाकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. हा अमोल थोरात नावाचा मुलगा आहे, पुणेमध्ये राहतो, प्रचंड शिकलेला आहे. कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या आधारावर महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर सुद्धा या पोरानं वारकरी संप्रदायाचा दुबई सारख्या राष्ट्रात उत्सव करून दाखवला. इतका हुशार आहे. आपलं शिक्षण, आपली उपयोगिता योग्य ठिकाणी खर्च करतोय, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. सगळ्याच महाराष्ट्रातल्या कीर्तनकारावर अमोलदादांचं विशेष प्रेम आहे आणि सगळ्यांना घेऊन चालतायत. असो धन्यवाद देतो. मोठ्या प्रेमानं बोला. मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई सम्राटी मुक्ताबाई 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 माझा नाव द्यावा आदिशक्ती मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठला विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठला बोलिलेले पुरवेणी हरी आई उच्चारिणा अधिकारणा पुन्हा परत महाराज हे कमळे ज्ञानेश्वरा कमाय क्षमा परत